अंगणवाडी सेविका आणि यांच्या समितीच्या मार्फत आम्ही प्रत्येक घरामध्ये जाऊन त्या एकल महिलांचं पूर्ण सर्वेक्षण केलं. त्यांच्या प्रत्येक महिलांनिहाय आमच्याकडे 21,000 महिला त्या ठिकाणी आढळल्या. प्रत्येक महिलांनी आपण त्यांचं सर्वेक्षण केलं आणि हे जे 21-22 प्रकारचे जे लाभ आहेत त्या लाभाचे कोणते लाभ ते घेत आहेत त्या संदर्भात त्यांची चौकशी केल्यानंतर प्रत्येक ह्याच्यानिहाय आम्ही हे पाहिलं आणि त्यानंतर जे लाभार्थी आहेत आणि त्या लाभापासून वंचित त्यांच्यासाठी आयोजित केलं. इलेक्शनच्या अगोदर एक आणि आता आम्ही 2 हे केलं आणि आमच्याकडे तहसील कार्यालय म्हणून आमच्याकडे संजय गांधी निराधार योजना, त्यानंतर श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, त्या राष्ट्रीय विधवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, ह्या 4 योजना आमच्याकडे आहेत स्पेशली सामाजिक अर्थसहाय्याच्या अनुषंगानं. त्याच्यामध्ये टोटल 537 लाभार्थी आम्ही शोधलेले होते. त्यापैकी 314 लाभार्थी हे आता जे मिशन वाचलेले आहेत एकल महिला, त्याचबरोबर दिव्यांग, रोगग्रस्त किंवा अविवाहित आहेत आणि परित्यक्त्याचे आहेत. त्यांच्यासाठी आपण ते 314चा लाभ आपण एका तालुक्यामध्ये आपण मंजूर केलेला आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये त्याची मीटिंग घेऊन प्रत्येक तालुक्यामध्ये त्या तहसीलदारांनी ह्याचे पण लाभ मंजूर केलेले आहेत. त्यानंतर आता सरांनी सांगितलेला पुढचा मुद्दा आहे आपल्याला पुढच्या या शिबिरांच्या माध्यमातून आता आपले शिबिर जी 7 तारीख 14 तारीख पुढच्या महिन्यात 2 आणि 6 शिबिर आयोजित केलेले आहेत. या 6 शिबिरांच्या मध्ये याच्यासाठी वेगळा कक्ष आपण लावत आहे तिथं आणि त्या ठिकाणी ज्या एकल महिलांना ज्या ह्याच्यापासून वंचित आहेत त्यांचे फॉर्म भरून घेणं आणि त्यांना त्यांचे लाभ मंजूर करून देण्यासाठीचं कार्यवाही करत आहे. त्याच्यामध्ये सर्वेक्षण करणं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं, कारण त्या प्रत्येक गोष्टीला ते ऑफिसपर्यंत येऊ शकत नाही, त्यामुळं त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांचे अर्ज स्वीकारणं आणि त्यांना लाभ मंजूर करणं या टप्प्यावर आता ह्या 6 शिबिरांच्या मध्ये काम करून आपण त्याचा आउटपुट शेवटच्या शिबिरामध्ये आपण देणार आहे.